नमस्कार, मी स्वर्धा वाघुले बोल डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आजकाल आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे जितकं वेगवान झालंय तितकंच तणावपूर्ण देखील झालंय आणि या जीवनशैलीमध्ये पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी किंवा मणक्याशी संबंधित समस्या जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी निर्माण होतातच आणि हे आजार आपल्याला सामान्य हळूहळू वाटायला लागतात। मात्र जेव्हा ते मोठ्या प्रमाणावरती बळावले जातात तेव्हा नेमकं कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं याविषयी संभ्रम निर्माण होतो आणि अशा वेळेला आपल्याला गरज असते ती एका तज्ञ मार्गदर्शकाची। तुम्ही देखील अशा काही आजारांचा किंवा त्रासाचा सामना करत असाल तर आजच्या या कार्यक्रमामध्ये अशाच एका अनुभवी आणि विश्वासार्ह तज्ञांशी आपण संवाद साधणार आहोत। डॉक्टर अमित सुराणा, आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टरांशी आपण संवाद साधणार आहोत, पण त्यापूर्वी त्यांची ओळख आपण करून घेऊयात। डॉक्टर अमित सुराणा हे पुण्यातील अरहम ऑर्थोपेडिक अँड स्पाइन क्लिनिक इथं कार्यरत आहेत। अनुभवी अस्थिरोग आणि मणक्याचे तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे। डॉक्टर अमित सुराणा हे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलसह इतर अनेक नामांकित रुग्णालयांशी यासोबतच अहिल्यानगर आणि मुंबईतील प्रतिष्ठित हॉस्पिटलशी संलग्न आहेत। त्यांनी MS ऑर्थोपेडिक्स ही पदवी प्राप्त केली आहे। यासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता असलेली FIESS ही पदवी देखील, ही फेलोशिप देखील कोरिया इथनं पूर्ण केलेली आहे। यासोबतच डॉक्टरांनी जर्मनी इथं स्पाइन सर्जरीमध्ये फेलोशिप पूर्ण करून अत्याधुनिक आणि प्रगत उपचार पद्धतींचं सखोल ज्ञान आत्मसात केलंय। हाडं, सांधे आणि मणक्याशी संबंधित आजारांचे अचूक निदान आणि प्रभावी उपचार करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य आहे। सर, आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत। मणक्याच्या तक्रारीविषयी आपण बोलतोय। या तक्रारी अनेकांना सध्या उद्भवत असतात। ही जीवनशैली आपली खूप धावपळीची झालेली आहे। त्याविषयीच्या उपचारांबद्दल आणि त्या आजारांबद्दल नेमकं काय सांगाल? आपण जर आजकाल बघूया तर मला वाटतं प्रत्येक घरात जर 5 माणसं असतील तर 4घांना मणक्याचा आजार असतो। बरोबर। म्हणजे आता तर आम्ही बघतोय की अगदी लहान मुलांना देखील मणक्याचे आजार व्हायला लागले। त्यामुळे प्रत्येकाची जीवनशैली जशी जशी बदलते, आपली जीवनशैली जेवढी फास्ट होते, प्रत्येकाला मणक्याचे, कमरेचे, गुडघ्यांचे आजार हे होत आहेतच। सो मला वाटतं की आजच्या या जगामध्ये मणक्याच्या आजारांची ट्रीटमेंट ही मोस्ट कॉमनली सॉट ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो आणि त्याच्याबद्दलच आपण आज जे बोलायला आलोय, मला वाटतं हा कार्यक्रम आपल्या नक्कीच प्रेक्षकांना खूप आवडेल। नक्कीच। असं मला तेच विचारायचं होतं की हे मणक्याचे आजार ज्याच्याबद्दल आपण प्रामुख्याने कार्यक्रमामध्ये चर्चा करतोय, तर या आजारांचं काही वय आहे का? म्हणजे काही पर्टिक्युलर वयामध्ये हे आजार होऊ शकतात असं काही आहे? मला विचारताल तर नाही। अच्छा। कारण आता आम्ही जे बघतोय अगदी लहान मुलांना देखील मणक्याचे आजार व्हायला लागलेत। म्हणजे अगदी शाळेत जाणारे 10वीतली मुलं देखील कंबरदुखी, पाठदुखी घेऊन माझ्याकडे येतात OPD मध्ये। आणि जेव्हा मला वाटतं मी आधी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा फक्त 40-50तलेच लोक हे आजार घेऊन यायचे। पण आय थिंक की जसं जसं आपली शैली बदलत चालली आहे, हा आजार नक्कीच आता सगळ्यांनाच होत चाललाय। त्यामुळे याला वय आहे का तर मी म्हणेल नाही। येस। काय कारण असतील? म्हणजे आपण म्हणतो, म्हणजे तसं मी मला विचारलं काही वय आहे का, म्हणजे साधारण जास्त वय वाढलं की हे आजार होतात असं आपण ऐकून आहेत, पण तुमच्या अनुभवावरनं तुम्ही जसं सांगताय लहान मुलांनाही होत आहेत, तर नेमकी त्या मागची कारणं काय असू शकतात? आपली जी फास्ट जीवनशैली होते, सिडेंटरी लाईफस्टाईल आपण म्हणू शकतो। सध्या काय झालंय, प्रत्येक जण मोबाईल, TV यामध्येच व्यस्त झालाय। बाहेरचे गेम खेळत नाही, आउटडोअर ऍक्टिव्हिटीज नाहीयेत, एक्सरसाइजेस नाहीयेत, व्यायाम नाहीयेत, चालणं होत नाही। प्रत्येक जण उठला की गाडीला किक मारली की बाहेर गेला, सायकलिंग सुद्धा कमी झालंय। हे सगळ्या ज्या गोष्टी आपण आत्मसात करतोय त्या आपल्या शरीरावर जे ते निगेटिव्ह परिणाम करतात। त्यामुळे मला वाटतं की आता सगळ्यांनाच आजार होतो। नक्कीच की वयाच्या 40 नंतर आजार आता खूप जास्त वाढलेत, परंतु हो, आजाराची सुरुवात ही 20 मध्येच व्हायला लागली। अच्छा, म्हणजे लवकरच हे सगळे आजार बळावले जात आहेत। बरोबर। आणि जसं आपण म्हणतो मणक्याचे आजार म्हटलं की आपण म्हणतो स्पाइन इंडोस्कोपी सर्जरी बद्दल देखील बऱ्याचदा बोललं जातं, तर ती नेमकी सर्जरी म्हणजे नेमकं काय, त्याविषयी आपण थोडंसं बोलूयात। स्पाइन एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय की पूर्वीच्या काळी जे होतं की मणक्याची सर्जरी म्हणजे खूप मोठा असा डायलेमा असायचा प्रत्येकाच्या मनात। म्हणजे मणक्याचं ऑपरेशन करू का असं विचारायला गेलं की 4 बाजूचे लोक येणार, नको करू, तू बेडवर पडून राहशील। पण आता असं नाहीये। ही एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे काय की दुर्बिणीने बिन टाक्याची आपण मणक्याची शस्त्रक्रिया करतो। चिरफाड नाहीये। जी नॉर्मल स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे मणक्यामध्ये काही मसल, स्नायू जे आपल्याला नसांपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे असतात, ते आता आम्ही कटच करत नाही। अगदी एक छोटंसं, हार्डली मी म्हणेल 7 मिलीमीटरचं इन्सिजन, म्हणजे बोटाच्या पेरापेक्षाही कमी एवढं इन्सिजन घेऊन आपण तिथून दुर्बीण टाकतो। जी मणक्याची खराब झालेली जागा आहे ती सुधारतो।
मणक्यातनं जी पायाकडे जाणारी किंवा हाताकडे जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या आपण मोकळ्या करतो, जेणेकरून त्यांचं परिवहन जे आपण म्हणू शकतो, कंडक्शन, हे पुन्हा सुधारतं आणि आपल्याला जे दुखणं होतं ते कमी होतं किंवा ज्या विकनेस आलेला असतो तो कमी होतो आणि मसल्सची ताकद वाढते. सो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी जर आपण म्हणूयात तर ही मला वाटते की आता मणक्याच्या शस्त्रक्रियेमधली ही सगळ्यात सेफ सर्जरी कुठली असेल तर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी. आणि त्यामुळे पेशंटच्या मनामध्ये सुद्धा स्पाइन सर्जरीबद्दल जी भीती होती किंवा जो आपण म्हणतो की नाही स्पाइन सर्जरी करूच नाही, हा जो विचार होता तो आता कमी कमी होत चाललाय आणि पेशंट्सना खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल झाली. तुम्ही नक्कीच जसं मार्गदर्शन करता त्याच्यावरनं नक्कीच वाटतं की सर्जरी थोडी सोपी झाली आहे. अगदी. पण या सगळ्यामध्ये म्हणजे हा नेमका किती कालावधी लागतो या सर्जरीचा आणि पेशंट रिकवर व्हायला किती दिवस लागतात? मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगेल की प्रत्येकाला सर्जरीची गरज असते का तर नाही. अच्छा. म्हणजे जगामध्ये जवळजवळ एक साधारणतः 90% जे मणक्याच्या आजाराशी पेशंट असतात निगडीत, त्यातल्या 90% पेशंट्सला ही सर्जरीची गरजच नसते. अच्छा. ते पेशंट एक्सरसाइज, काही लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन किंवा काही साधारणतः गोळ्या औषधं यांनी बरे होऊ शकतात. या 90%तनं जे 10% पेशंट उरतात त्यांना सर्जरीची गरज पडू शकते का तर पडू शकते. परंतु प्रत्येकाला या 10% पण गरज पडेल का तर नाही. त्याही काही ट्रीटमेंट्स आहे की जसे आम्ही कधी कधी मणक्यात इंजेक्शन्स देतो किंवा ब्लॉक्स म्हणतो आम्ही त्याने पण पेशंट हा बरा होऊ शकतो. आणि त्यातनं देखील बरा नाही झाला तर मग आपण सर्जरीकडे वळतो. अच्छा. म्हणजे सर्जरी हा करणं शेवटचा पर्याय म्हणावा लागेल. सर्जरी हा करणं शेवटचा पर्याय. आणि लोकांच्या मनामध्ये भीती काय झाली आहे की मणक्याच्या डॉक्टरांकडे गेलो की ते सर्जरी सांगतील आणि म्हणून पेशंट्स जवळ लवकरच डॉक्टरांकडे जातच नाही, वैद्यकीय सल्लाच घेत नाही आणि मग त्यांचा आजार जुना 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 होत जातो आणि मग तो या स्टेजला येतो की मला सर्जरीची गरज आहे. आणि मग पेशंट येतात आणि म्हणतात आता मला व्यायामाने बरं करा, औषधांनी बरं करा. तर माझं काय म्हणणं असेल की जेव्हा आजाराची सुरुवातीचीच लक्षणं दिसतात तेव्हाच जर आपण ट्रीटमेंट घेतली तर आय थिंक सर्जरीपर्यंत आपण पोहोचतच नाही. आणि जर सर्जरीपर्यंत पोहोचलोच तर सर्जरी आता खूप सेफ आहे. सो सर्जरी ही आपण कुठल्याही पेशंट्समध्ये करू शकतो. आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचं एक बेनिफिट काय आहे की ही सर्जरी आपण लोकल ॲनास्थेशिया, लोकल ॲनास्थेशिया म्हणजे काय की फक्त तिथल्या जागेमध्ये भूल द्यायची आणि तिथून दुर्बीण टाकून जो खराब झालेला भाग आहे तो सुधारायचा. सो मी म्हणेल की हे स्पाइन सर्जरीमध्ये खूप मोठं इव्होल्युशन आहे. पूर्वीच्या काळी जनरल ॲनास्थेशिया द्या, मग कोणाला हार्टचा आजार आहे, कोणाला किडनीचा आजार आहे, मग अशा पेशंटला ॲनास्थेशियासाठी ते सेफ नसतात किंवा मेजर रिस्क असतात. या सगळ्या धोके टाळून फक्त लोकल ॲनास्थेशियाने पण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करता येते. म्हणून ही सर्जरी अतिशय सेफ आहे आणि ही करणं खूप सोपं झालंय. सर्जरीची वेळ ही हार्डली 45 मिनिटं ते 1 तास असतो. अच्छा. म्हणजे तंत्रज्ञान जसं विकसित होतंय तसं सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात असं आपण बघतो. सो काय होतं की आपण एक दुर्बीण असते ती मणक्याच्या एकदम मधोमध न टाकता साईडने टाकतो, पाठीच्या साईडच्या भागाने. आणि दुर्बिणीतनं जे मणक्याच्या आतमधलं चित्र आहे ते आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आणि ते चित्र एक बऱ्यापैकी मोठं झूम होऊन दिसतं, आपल्याला तिथला त्रास दिसतो आणि अगदी छोटी 1-2 mm ची इन्स्ट्रुमेंट असतात. त्यांनी तो जागा आपण क्लिअर करतो जेणेकरून नसांसाठी असणारी जी जागा आहे रूम ती वाढवली जाते आणि नसा एकदा मोकळ्या झाल्या की पेशंटचं दुखणं जातं. आणि अजून एक महत्वाचं यात काय की याच्यात कुठल्याच नॉर्मल स्ट्रक्चरला धक्का लावला जात नाही. म्हणजे जे देवाने दिलेली नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत, मसल्स म्हणा, बोन्स म्हणा, लिगामेंट्स म्हणा, जी आपल्या पाठीच्या आजाराशी किंवा आपल्या पाठीचा कणा जो आहे त्याला स्ट्रेट ठेवण्यासाठी, त्याची ताकद जपून ठेवण्यासाठी गरजेची असतात, ती तशीच ठेवली जातात. सो त्यांना धक्का न लावल्यामुळं पूर्वीच्या काळी जसं होतं की स्पाइन सर्जरी केली की मी 6 महिने बेडवरच झोपून राहील, मला उठताच येणार नाही, तसं काही राहिलंच नाहीये. अगदी सेम डे देखील पेशंट चालतो आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधनं घरी देखील जातो. एवढी आता सर्जरीमध्ये प्रगत तंत्रज्ञानामुळे मी म्हणेल की सुखरूप सर्जरी झाली आहे, पेशंटला सुसह्य झाली असं. अगदी. मान, पाठ, कंबर दुखी हे आजार म्हटले की साधारण एक आजार आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो तो म्हणजे सायटिका. तर हे सायटिका म्हणजे नेमकं काय, आम्हाला मार्गदर्शन कराल त्याबद्दल? सायटिका म्हणजे मी तुम्हाला म्हणेल आता कॉमन लँग्वेजमध्ये काय टर्म झाली आहे, म्हणजे कोणालाही तुम्ही जर जनरल पब्लिकमध्ये जाऊन म्हटलं की तुला सायटिका झालाय का, तो म्हणतो हो मला सायटिका झालाय. बरोबर. तर सायटिका म्हणजे काय की आपल्या कमरेतनं पायाकडे जाणाऱ्या ज्या नसा असतात त्या आपल्या मणक्यामध्ये दबल्या जातात. ती दबण्याच्या मागची खूप कारणं असतात.
पण सगळ्यात कॉमन कारण म्हणजे काय असतं तर दोन मणक्यांमध्ये एक चकती असते किंवा डिस्क. अच्छा. ती काही कारणास्तव बाहेर येते, म्हणजे त्याची जी नॉर्मल प्लेस आहे ती सोडून ती थोडीशी मागे येते किंवा ती फुगीर होते आणि ती पायाकडे जाणाऱ्या नसांवर प्रेशर देते, दाबते. अच्छा. त्यामुळे नसांना एक तर सूज येते किंवा प्रेशर येतं आणि त्यामुळे ती नसेचं जे काम असतं ते मंदावतं आणि पेशंटच्या पायामध्ये दुखायला सुरुवात होते. यालाच आपण सायाटिका म्हणतो. आम्ही गमतीने म्हणतो की तुम्ही जर आपल्या इथल्या एखाद्या गर्दीच्या चौकामध्ये गेलात आणि म्हटलात की कोणाला सायाटिका आहे त्यांनी हात वरती करा, तर अख्खा चौकच हात वरती करेल अशी कंडिशन आता झाली. अच्छा, म्हणजे बऱ्याच जणांना तो आजार असल्याचं पाहायला मिळतंय. खूप लोकांना साधारणतः 40-50 नंतर हा आजार आता कॉमन झालाय. कशामुळे नेमका, त्याच्यावर काही उपचार वगैरे पण आहेत का? येस, त्याच्यात उपचार आता खूप सुसह्य झालेत. अच्छा. कशामुळे जर आपण म्हणू तर ऍक्च्युली लोकांमध्ये एक्सरसाइज कमी पडते लहान वयापासूनच. ओबेसिटी खूप वाढली आहे. अच्छा. वजन जे वाढतं त्यालाच आपण ओबेसिटी म्हणतो. पुन्हा फास्ट लाईफस्टाईल जी झाली आहे आणि खूप वेळा काय होतं या सगळ्या गोष्टींमुळे आपले कंबर तिथले जे स्नायू ते कमजोर होतात. त्यामुळे मणक्यांना जो असणारा त्यांचा सपोर्ट असतो तो कमकुवत होतो. त्यामुळे कधी कधी आपण खाली वाकून जस्ट एखादी पेन्सिल किंवा पेन जरी उचलला तरी आपण म्हणतो अरे माझ्या कमरेमध्ये चमक भरली. ती चमक भरली म्हणजे काय असतं तर ही डिस्क म्हणजे काय तर हे बघा, हे जे दोन मणके आहेत याच्यामध्ये असणारी ही जी गादी याला डिस्क म्हणतो. ही अशी बाहेर येते आणि ती या नसांना दाबते. ही जी नस आहे येलो कलरची ती मागून अशी पायाकडे जाते आणि आपल्याला त्रास देते. ही नस आहे ती आपल्या पूर्ण पायाचं कंट्रोल करत असते. अच्छा, मग त्याला त्या डिस्कने हे झाल्यामुळे त्या डिस्कने त्या नसांना इजा झाली की पायामध्ये दुखतं आणि त्याला सायाटिका म्हटलं जातं. अच्छा. बऱ्याचशा जणांना याच्यावरती शस्त्रक्रिया देखील डॉक्टरांकडनं सांगितली जाते. तर ह्या प्रकारची शस्त्रक्रिया किती सुरक्षित असते किंवा ती कधी करावी लागते, त्याची गरज कधी निर्माण होते? येस, खूप चांगला प्रश्न आहे हा. ऍक्च्युली काय मी आधीच जे बोललो की या प्रकारची जी शस्त्रक्रिया आहे तर जसं मी म्हटलं की सगळ्या पेशंटला शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. ज्यांना गरज पडते त्यांच्यासाठी आता एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हा एक खूप बेस्ट अवेलेबल ऑप्शन आहे. जेणेकरून वर्षानुवर्षे तेच पायातलं दुखणं कमरेतलं दुखणं सहन करण्यापेक्षा आपण अतिशय कमी वेळामध्ये या दुखण्यापासून सुटका करून घेऊ शकतो आणि एक नॉर्मल लाईफ आपण जगू शकतो. जेणेकरून ज्या पेशंटला आजार झालाय, पूर्वीच्या काळी असं होतं की आता हा मला स्लिप डिस्कचा आजार झाला. सायाटिका आणि स्लिप डिस्क हे शब्द कधी कधी इंटरचेंजेबली वापरले जातात. अच्छा. कोणी मला स्लिप डिस्क झालंय म्हणतंय त्याचाच परिणाम म्हणजे सायाटिका. अच्छा. तर ह्या आजारापासून दोन्ही वेगवेगळं आहे की म्हणजे स्लिप डिस्क म्हणजे ही जी गादी बाहेर आली आणि सायाटिका मध्ये गादी बाहेर येऊन जो नसांना ताण झाला. अच्छा. म्हणजे स्लिप डिस्क मुळे सायाटिका होतो असं आपण म्हणू शकतो. अच्छा. ओके. सो येस, सो ही जी सर्जरी आहे ही आता खूप सुरक्षित झालेली. जसं मी आधी म्हटलं की आता आम्ही पेशंटचं 15% हार्ट काम केलेलं असताना देखील ही सर्जरी केली आणि त्यांना या वेदनेपासून मुक्तता दिलेली. म्हणजे असे काही पेशंट आहेत की ज्यांना खूप ठिकाणी ऑपरेशन नाकारलं गेलं कारण तुमचं हार्ट 15% काम करतंय आणि आता तुम्ही असं आहे असंच आयुष्य जगा. पण माझ्याकडे पेशंट आला, म्हटलं सर मी असं आयुष्य नाही जगू शकत आहे, आता काय करू, काहीतरी करा, मी गेलो तरी चालेल पण मला या वेदनेतनं मुक्तता द्या. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करूयात, जी मी म्हटलं की तिथल्या तिथे भूल देऊन बिन टाक्याची आपण करतो. तिथली आम्ही त्याची डिस्क काढली, नस मोकळी केली आणि पेशंटला सुटका मिळाली त्याच्या त्या वेदनेपासून. तर ही सर्जरी आता तुम्ही जे विचारलं किती सुरक्षित आहे, तर ही आता एवढी सुरक्षित झाली आहे की सिव्हिअर हार्ट डिसीज असताना देखील आपण ही सर्जरी करू शकतो. सो आय थिंक की म्हणजे तंत्रज्ञान जसं जसं पुढे गेलंय त्यानुसार मणक्यांचे आजार हे मला वाटतं आता हळूहळू मागे पडतील आणि रादर दॅन आजार मागे पडण्यापेक्षा त्याची ट्रीटमेंट खूप सोपी होऊन जाईल. मी तेच म्हणते. आणि आता आपण बोलताना तुम्ही असं म्हटलं की बरेचसे डॉक्टर शस्त्रक्रिया करायला किंवा उपचार करायला ते म्हणतात की आता ह्याच्यावर काही उपचार तुम्हाला सहन करावं लागेल. तर अशा वेळेला बऱ्याचदा रुग्णांकडनं असं होतं की म्हणजे त्या रुग्णांकडून सुद्धा आणि इतरही रुग्ण ज्यांना पाठदुखी कंबरदुखी पटकन पेन किलर खाल्ली जाते आणि या त्रासातनं सुटका मिळवली जाते. तर पेन किलर खाणं हे कितपत सुरक्षित आहे आणि खरंच त्रासापासून दीर्घकाळ मुक्ती मिळू शकते का? नाही, अगदी नाही. आता जर तुम्ही ऐकलं असेल तर पेन किलर हे काही काळापुरते, पेन किलरला आम्ही आमच्या मेडिकल टर्म मध्ये NSAIDs म्हणतो, म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. अच्छा.
त्याचं काम असं असतं की ही जी नसांच्या आजूबाजूला सूज आलेली असते किंवा इन्फ्लमेशन जे झालेलं असतं ते कमी करतं. ते इन्फ्लमेशन कमी झाल्यामुळं पेन कमी होतं. परंतु इन्फ्लमेशन का होतं तर नसांवर दबाव येतोय किंवा ती गादी बाहेर आली किंवा काही केमिकल चेंजेस होत आहेत. सो एक ठराविक प्रमाणामध्ये काही अंशी पेनकिलर आम्ही देखील देतो. कारण पेशंटला इमिजिएटली दुखणं झालं की माझी कंबर लचकली, मी ओपीडीत आलो, मी काय सर्जरी लगेच नाही करणार. मी त्यांना काही प्रमाणामध्ये पेनकिलर किंवा NSAIDs देणार. त्याने पेशंटचं दुखणं नक्कीच कमी होतं. आणि त्याबरोबरीने काही एक्सरसाइजेस केल्या, काही सांगितलेले पथ्य पाळले तर दुखणं कमी होतं. पण काही पेशंट्सला काय सवय होते की हां आज माझं दुखणं एक पेनकिलरने कमी झालंय, 2 दिवसांनी आलो मी पुन्हा मेडिकलमध्ये जाऊन पेनकिलर घेतो. आणि जी सवयीच्या याच्यात तो अटकून जातो, विशियस सायकल जे म्हणतो. आणि मग अशा पेशंट्सला पेनकिलरचा त्रास होणं, किडनीवर त्याचे वाईट परिणाम होणं या गोष्टी सुरू होतात. म्हणून मी म्हणेल की एक ठराविक कालावधीसाठी 2-5 दिवस 10 दिवस तुम्हाला ॲक्यूट आजार झालाय तुम्ही घेऊ शकता. परंतु जर सारखं सारखं होतंय तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा रादर दॅन पेनकिलर घेणे. बरोबर. आणि हे जे प्रमाण आहे म्हणजे आपण साधारण म्हणतो मणकेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी हे म्हातार वयात किंवा उतार वयात होतं, पण हल्ली तरुणांमध्ये देखील त्याचं प्रमाण तितकंच वाढताना आपण पाहायला मिळतोय. तर यामागची नेमकी कारण काय? जीवनशैली बदलते म्हणून आणि आहार देखील तितकाच महत्वाचा आहे का या सगळ्यामध्ये? नेमकं कसं संबंध आहे सगळ्याचा एकमेकांशी? जीवनशैली बदलते आणि आहार बदलतो, हे दोन्ही कारणं त्याच्यामध्ये खूप महत्वाची. पण आहाराचं जर मी म्हणेल की तो लहान मुलांनी त्यांच्या लहान वयामध्ये म्हणजे जेव्हा आपण आपलं शरीर हे वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, ॲडोलेसंट आपण जे म्हणतो, त्यावेळी योग्य आहार घेतला, आपल्या मणक्यांची मसल्सची योग्य काळजी घेतली, योग्य तऱ्हेने एक्सरसाइज केले तर तेव्हा आपल्याला जो सपोर्ट मिळतो, ती मसल्स बोन्स जे स्ट्रॉंग होतात ते कायमसाठी असतात. खूप पेशंट माझ्याकडे 40-50 येतात, सर मी आता काय खाऊ म्हणजे मी बरा होईल. मी म्हणतो आता तुम्ही पूर्ण त्या खाण्याच्या ह्याच्यात झोपलात तरी तुम्ही बरे नाही होऊ शकत, कारण तुम्ही जेव्हा खायचं होतं ती वेळ निघून गेली. पण असं काही नाही की मी खाऊच नाही आत्ताच्या वयात. आत्ता देखील आपल्याला कॅल्शियम युक्त जे पदार्थ असतात, व्हिटॅमिन D युक्त किंवा व्हिटॅमिन B12 ह्या ज्या गोष्टी आहेत ते मणक्याच्या आजाराशी अतिशय म्हणजे हे जे विटॅमिन्स आहेत ते मणक्याच्या आजारांना किंवा नसांना हे उपयुक्त आहेत. म्हणून हा आहार नक्कीच घ्यावा. दुसरं आपण म्हणूयात लाईफस्टाईल, जे सिडेंटरी लाईफस्टाईल झालंय. सिडेंटरी म्हणजे काय? बसून. आता मी लॅपटॉपवर 8 ते 10 तास काम करतोय तर आता एकदा मी कंपनीचं प्रेशर म्हणा किंवा माझ्या स्वतःचं प्रेशर, मी कंटिन्यू कामाला बसलोय लॅपटॉपवर आणि मी उठतच नाहीये, मग माझी कंबर मला त्रास देणार हे 100%, माझी मान मला त्रास देणार हे 100%. मी अशा पेशंट्सला काय सल्ला देतो की तुम्ही एक साधारणतः 40 मिनिट झाले की 2 मिनिट उठा, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी गप्पा मारा, आणि नाही गप्पा मारायला कोणी असेल तर तुम्ही तुमची बॉडी स्ट्रेच करा. स्ट्रेच करा म्हणजे काय? काही नाही, विठ्ठलासारखं उभं राहायचं, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि फक्त बॅकवर्ड बेंडिंग करायचं. त्यामुळे देखील आपल्या मणक्याचे जे स्नायू आहेत त्यामध्ये एक बळकटी येते, जो डिस्कचा आजार आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि नुसतं एवढं जरी केलं, 40 मिनिटात 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा ब्रेक घेतला तरी हे लाईफस्टाईल निगडीत जे आजार आहे ते आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो. तुम्ही आता जो सल्ला अजून एक महत्वाचा सल्ला की आजकाल आम्ही बघतो की तरुण पिढी स्पीड ब्रेकरवरनं काय आणि खड्डा काय, 2 व्हीलर 100च्या स्पीडने चालवते आणि मग जे झटके बसतात ते आयुष्यभर त्रास देतात मणक्यांना. सो ते नक्कीच टाळावं. तुम्ही हा जो सल्ला दिलाय तो बहुतेक प्रत्येक आमच्यासारख्या सगळ्याच कॉर्पोरेट एम्प्लॉईजला फार महत्वाचा आहे. अगदी. पण या सगळ्यामध्ये आहार आपण म्हटलं, पण गुडघेदुखी किंवा पाठदुखी यासाठी लठ्ठपणा पण तेवढाच कारणीभूत ठरू शकतो? येस. अच्छा. लठ्ठपणा हा ऍक्च्युली या सगळ्या आजारांना निमंत्रण देतो. लठ्ठपणामुळे काय होतं, शरीर हे थोडंसं शरीराला जास्त प्रमाणात जडत्व प्राप्त होतं. त्यामुळे आपण म्हणतो की जडत्व आलं की माणूस हालचाल कमी करतो, हालचाल कमी केलं की मसल्स वीक होतात, मसल्स वीक झालं की त्रास वाढतो, म्हणून आपण अजून हालचाल कमी करतो, अजून मसल्स वीक होतात. या विशियस सायकलमध्ये म्हणजे या सर्कलमध्ये माणूस अटकून जातो. आणि मग खूप लोक प्रयत्न करतात की सर मी आता कसं वजन कमी करू जेणेकरून मी बाहेर येईल. बरोबर. तर ऍक्च्युली वजन वाढू न देणे हा सगळ्यात महत्वाचा इलाज आहे. आणि वाढलंच तर मग ते कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. ऍक्च्युली मी माझा एक स्वतःचा युट्यूबवर व्हिडिओ टाकलाय की वजन कसं कमी करावं. अच्छा. अगदी काहीच म्हणजे मी म्हणेल 40-50 रुपयात देखील वजन कमी करता येऊ शकतं. अच्छा. माझा एक 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे तो, पण तो जर बघितला लोकांनी तर नक्कीच वजन किती कमी करता येतं याचं ते कुठल्याही साईड इफेक्ट पेक्षा देखील वजन कमी करता येतं. नक्कीच. मी स्वतः साधारणतः 10-12 किलो वजन त्याने कमी केलंय. अच्छा. सो आय थिंक
की वजन कमी केलं की नक्कीच बरोबर. गुडघेदुखी, अनेक कंबरदुखी आजारांचं कारण हे वजन वाढणं असू Yes. शकतं. पण यासोबतच अजून एक आजार नाही म्हणू शकत, पण आपल्या प्रत्येकात आपण सामना करतो ते म्हणजे झिणझिण्या येणं किंवा आपण मुंग्या येणं हातापायाला. ते नेमकं काय कारण असू शकतं, अगदी थोडक्यात सांगाल? येस. तो झिंझिण्या येणं किंवा मुंग्या येणं म्हणजेच नसा दबल्या की त्याचा जो आपल्याला एक्स्ट्रीमिटीमध्ये म्हणजे हातापायामध्ये जो इफेक्ट येतो त्याला आपण म्हणतो की झिंझिण्या येणं. झिंझिण्या येणं हे कधी कधी नसांवर दबाव असल्याचं पहिलं लक्षण असू शकतं. म्हणजे पेशंटला कंबरदुखी व्हायच्या आधी कधी कधी झिंझिण्या येतात. आणि दुसरं महत्वाचं कारण झिंझिण्या येण्याचं व्हिटॅमिन B12ची कमतरता. सो ह्या दोन गोष्टींवर जर झिंझिण्या आल्या तर आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच. खरंच सर, हे सगळे मणक्याचे विकार जे आहेत ते अगदी घरोघरी तुम्ही जसं सुरुवातीलाच म्हणाल तसे आपण पाहतो, पण हे विकार होऊच नयेत म्हणून काही सुरुवातीपासून काळजी घेता येईल? अगदी शेवटचा प्रश्न थोडक्यात सांगाल? सो हे विकार होऊच नाहीत म्हणून मग जर मी म्हणेल की जसं मी म्हटलं ज्यांचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींशी 40 मिनिटांनी गप्पा माराव्यात उभं राहून. थोडंसं लहानपणापासूनच आउटडोअर ऍक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइजेस कराव्यात. आणि आपला आहार हा चांगला ठेवावा, जंक फूड्स अवॉइड करावेत. आणि एवढं सगळं करून जर देखील आपल्याला आजार झालाच तर लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून आजार सर्जरीकडे जाण्याआधी आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. आणि जर सर्जरीची गरज पडलीच तर सर्जरी लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून विकनेस येण्याचा जो प्रकार असतो किंवा हातापायामध्ये आपण म्हणतो की पॅरालिसिस किंवा लुळेपणा येतोय, त्या ज्या गोष्टी येत आहेत त्याच्या आधीच सर्जरी करावी, जेणेकरून ट्रीटमेंट झाली की माणूस हा पूर्णपणे नॉर्मल न येता एक चांगलं लाईफस्टाईल जगू शकतो. बरोबर. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात आणि मणक्याचे आजार, त्या संदर्भातल्या समस्या, या सगळ्याविषयी योग्य मार्गदर्शन आम्हाला केलं, आमच्या प्रेक्षकांना केलं. त्याचा नक्कीच फायदा सगळ्यांना होईल. आणि काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.